जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरेंनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। काल रात्री जेवणानंतर झोपायला गेलेल्या शिरीष महाराजांनी सकाळी खोलीचे दार उघडले नाही आणि त्यामुळेच घरच्यांना संशय येऊन घरच्यांनी दार तोडले असता त्यांनी उपरणाच्या साह्याने गळफास घेतल्याचं उघड झालं। आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचे देखील समोर आलेलं आहे, कारण शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी 4 चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या। त्यातूनच त्यांची आर्थिक अडचण हे आत्महत्येचं मुख्य कारण असल्याचं स्पष्ट झालंय। महाराजांनी कुटुंबीय, मित्रमंडळी आणि होणाऱ्या पत्नीला उद्देशून वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहिल्या आहेत आणि या चिठ्ठ्यांमध्ये आर्थिक अडचणींमुळे ते आत्महत्या करतायत हे देखील समोर आले। चिठ्ठ्यांमध्ये एकंदरीत लिहिल्याप्रमाणे माझ्यावर 32 लाखांचं कर्ज आहे, कार विकून 7 लाख फेडता येतील, मधलं उरलेले जे 25 लाख आहेत ते माझ्या कुटुंबाने मित्रांच्या मदतीने फेडावेत अशी विनंती त्यांनी मित्रांना केली। मला वाटले होते की मी हे कर्ज फेडू शकेन, पण आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही आणि त्यामुळेच मी हे टोकाचं पाऊल उचलतोय असं त्यांनी पत्रात लिहिलं। आई वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीची माफी मागत त्यांनी तुला अनेक स्वप्न दाखवली होती, पण मी ती पूर्ण करू शकलो नाही, मात्र आयुष्यात तू कुठेही थांबू नकोस, पुढे जा आणि आनंदी राहा असा भावनिक संदेश देखील महाराजांनी होणाऱ्या पत्नीला दिलाय। 20 दिवसांपूर्वीच शिरीष महाराजांचा साखरपुडा झाला होता आणि एप्रिलमध्ये त्यांचा विवाह होणार होता, मात्र या दुर्दैवी घटनेने संपूर्ण मोरे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायांवर देखील शोककळा पसरली आहे।